स्टार्ट. बंधू आणि भगिनीनो, कारलं आहे ना, त्या कारलं जर आपण खाल्लं तर शुगर कमी होते. म्हणून शक्यतो सकाळी उठून अशा एका कारल्याचा किंवा अर्ध्या कारल्याचा आपण रस काढून जर पिला सकाळी अनुशापोटी, तेव्हा जेवणाच्या आधी चहा पिण्यापेक्षा कारल्याचा रस प्यायचा, कारल्याची भाजी खायची. आता हे कारलं आहे, मी दररोज निदान अर्ध तरी कारलं कच्चं खातो, म्हणून मला शुगर नाही, बीपी नाही. तर हे कारलं आपण सगळ्यांनी खावं या अपेक्षेनं मी तुमच्या समोर हे कारलं खाऊन दाखवणार आहे. आणि संपूर्ण हे कारलं खाल्ल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कारलं थोडं नसते, पण आपण खाल्लं पाहिजे, खाण्याची गरज आहे. एका कारल्याची भाजी करून खा, साधी भाजी करा, याला कापायचे तुकडे करायचे, फक्त त्याला तेल मीठ टाकायचं आणि भाजून खायचं. कारलं भाजी नाही खाल्ली तरी मी चालते, पण याला भाजून खायचे तुकडे करून. कारलं भाजा, त्याला मीठ मिरची टाका. साधं कारलं जेवणामध्ये दररोज तोंडी लाव, म्हणजे शुगर कधीच होणार नाही याची खात्री आहे. म्हणून हे कारलं मी खातोय, आता बघा, हे तुमच्या समोर खातो, हे पूर्ण कारलं खाणार आहे. तुम्ही बघा आणि तुम्ही सुद्धा खाण्याचा प्रयत्न करा. बारीक चावून खा, कारलं खाताना बारीक चावायचं. आणि विशेषतः जेवताना कोणताही पदार्थ बारीक चावून खा. वा, हे माझ्याजवळ बसलेले जगताप सर, प्राध्यापक जगताप सर असा आवाज. डॉक्टर जगताप सर सुद्धा यांना आश्चर्य वाटायला लागले की मी खायला लागलो, म्हणून ते म्हणायला लागले मला सुद्धा द्या माझ्या हातातलं. ते कारलं घेत आहेत. छान छान. बघा बघा, हे बघा ताई, आमच्या बघा ताई पण बघा. ताई, तुम्ही कारलं खाताय का? गोडके साहेब तुम्ही कच्चं आता बघा किती आहे आता. डॉक्टर साहेब पण खावलेत आमचे, बघा की. मायो बापरे. नंदूला काय करणार, मला ते कसं बोलले. ऐकलं पाहिजे. आणि हां, आदरणीय बारळकर सर कारलं खात आहेत, तरी त्यांचा सर्वांनी आदर्श घ्यावा. हां हां, नाही कारलं कडू नाही. हां हां, अरे वा वा, काकडी सर खातात की दोघं पण हे बघा, काकडी नाही हा, कारलंच आहे समजून घेऊन. तुम्हाला वाटत असेल काकडी असेल, ते काकडी नाही हा, कारलंच आहे. बघा, आमचा नंदू पण खात आहे. वा वा वा, दोघांनी लगेच आदर्श घेतलेला आहे. पण मी माझं पूर्ण कारलं खाणार आहे. ओके ओके, कोणाला देणार नाही. अरे वा 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 वा. हां, नंदू कसं लागले कारलं? कडू काय गोड आहे? कडू आहे का? कडू नाही. मग कारलं तुम्ही कडू आणला नाही वाटले, काय प्रकार आहे का कडू गोड असं काही कारल्यामध्ये? हे अशी शंका धरतात तुम्ही. कारलं कडू मग कडू नाही म्हणते दोघं, म्हणून विचारलो. आता एक न खाणारे माणसं सुद्धा खातात ना. असं आहे का? ओके ओके ओके. लागत नाही, कडू लागत नाही ना. हां, थोडं नाही लागत. बिया सहित खायलो बरं का. बिया सीत, हां ते खरं. बिया पण कडू लागत नाही. हां, बियामुळे कारलं गोड लागते. असं आहे का? बिया कडू नसतात. नसतात का? हां,
झालं ना तुम्हाला. हां आमच्या शाळेतली तिसरीची मुलगी आहे नम्रता कुटारे, ते कारला बघितलं तरी घाबरते सर. कारला बघितलं तरी म्हणजे एवढं तिला हे आहे. तिला व्हिडिओ दाखवतो तुमचा बरं सर. हां म्हणजे मी कारलं वांगे कच्चं खातो. हं. वांगे सुद्धा कच्चं. हा, वा, यांचं संपलं. मग बघा डॉक्टर प्राध्यापक साहेबांनी जगताप सरांनी सुद्धा ते सरांचा आदर्श घेऊन पूर्ण खाल्लेलं आहे कारलं. सरांचा आदर्श घेऊन ना नंदूचं कारलं संपलेलं नाही. नंदूचं कारलं बघूत आता. हां ते खायला ना खावलेलं आहे खरंच खावलं आहे आणि हसून खावलं तो. त्याचा चेहरा पण त्यांना खाता हसत खाल्लं कारलं पहिल्यांदाच बघते. वांग्याची भाजी करून तुम्ही वांगे हे तुकडे करायचे गोड. हां हां बघा आणि हसत खातोय कारलं. बरं का? त्याचं तोंड पण वाईट करत गोल नाही. गोल तुकडे करायचे, हां भाजायचे, तेल टाकायचं, मीठ मिरची टाकायची, वांगे भाजी हां भाजी करायची गरजच नाही. आता साधंच कारलं खायचं. तेल टाकायचं त्यामध्ये मीठ मिरची टाकायची भाजून खायचं. भाजून खायचं. भाजी भाजी हां हां मसाला भाजी चांगली नाही. हां हां मसाला भाजी खायची नाही. तोंड कडू पडले असं काही नाही. नाही खायचं नाही. अरे वा तोंड आपण म्हणतो ना कडू पडलं, हां उलट गोडी आल्यासारखं वाटतं. वा 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 छान. मस्त आहे. हां पूर्ण खा नंदू आता पूर्ण खा. जाण ना. बोलत बोलत कारलं खाल्लं ना आपण. हा मग. खा ना आम्ही हां नाही ना मी असं खायचं. चावून खावा बिया ते चावून खायचं म्हणून आधीच सांगितलं त्याने. बारीक चावून खायचं. बारीक चावून खाल्ल्या जातं ते. हां कोणती वस्तू हं. तुम्ही बारीक चावून खा. हां नंदूचं कारलं संपलेलं आहे तर नंदूचं अभिनंदन. बघा तुमच्या अगोदर नंदूचं कारलं संपलं. वा खायचं कसं आम्ही acidity कमी होतं. हा. हा है ना. हे तर ऍसिडिटी होत नाही. हां हे महत्त्वाचं आहे. तुम्ही म्हणतात पचत नाही अंक नाही तर काही कारण नाही. फक्त बारीक चावून खा. ओके ओके कडू लागते. आता हा भात थोडासा कडू लागतो. लागतो का थोडासा. मूळ. हां हां कारण इथं बी नाही ना. राईट आहे. इथं बिया नाही. हं. त्याच्यामुळे हा कडू भाग लागतो. मग हे कडू भाग शेवटी खायचा म्हणजे तोंड कडू पडणार नाही. ओके 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 आता बा एक कारलं म्हणजे एक बाकीचं वजन झालं मला असं एक भाकर. हे करायला. हा जेवण झालं तर हा भाग कडू का लागतो. ह्याच्यात बिया नसतो म्हणून थोडा कडू लागतो. पण आता मला सवय असल्यामुळं हां कारलं आपण बरोबर खायचं. असंच कारलं खायचं. कुठं रस काढत बसायचं. कारण उलट उलट पाचक रस आपला याच्यामध्ये जातो. आपण चावून जर खाल्लं तर पाचक रस जातो त्याच्यात. आणि पाचक रस गेल्यामुळे पचायला सोबत येतं. ओके रस पिण्यापेक्षाही असं कारलं खा. धन्यवाद. ही व्हिडिओ तुम्ही पहा, अनुकरण करा, म्हणजे तुम्हाला शुगर होणार नाही याची खात्री आहे. तुमचे सर्वांचे आभार. डोगरे सरांनी हे व्हिडिओ तयार केला त्यांचे आभार. थँक्यू. माझ्यासोबत जगताप सर आणि नंदू यांनी कारलं खाल्लं त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. सर्वांचे आभार आभार आभार.